मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेलो आहोत खुडघर इंटरचेंज या ठिकाणी फेब्रुवारी 2025ची या खुडघर इंटरचेंजच्या कामाचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहोत। आणि तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण पाहणार आहोत या खुडघर इंटरचेंज जे की शहापूर मुरबाड या हायवेवरती आहे आणि या वरून सध्याच्याला एंट्री एक्झिट त्याचबरोबर या ठिकाणच्या कामाचे अपडेट काम किती झालेलं आहे हे पाहणार आहोत। जर अद्याप आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपडेट व्हिडिओ येत असतात। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी नागपूरच्या शिवमडकापासून ते इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटरचा हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे व उर्वरित 76 किलोमीटरचा भाग अजूनही प्रवासासाठी प्रतीक्षेत आहे। आणि प्रत्येक वेळी प्रत्येक जणाचा हाच प्रश्न असतो की उर्वरित पार्ट कधी सुरू होणार आहे ते सांगा। त्या सर्वांना सांगू इच्छितो की वडपे या ठिकाणी मुंबई नाशिक हायवेवर वडोदा JNPT कॉरिडॉर क्रॉस होत असून येथील ब्रिजचे काम दिवस रात्र सुरू आहे। याच ठिकाणावरून समृद्धी महामार्गावरती एंट्री व एक्झिट राहणार आहे आणि हे काम पूर्ण होण्यासाठी अजून जवळपास 1 महिना लागू शकतो। याचाच अर्थ असा की मार्च 2025 अखेरपर्यंत हा महामार्ग सुरू होणे शक्य होणार आहे। तर आज आपण याच 76 किलोमीटरच्या उर्वरित भागातील सर्वात महत्त्वाच्या इंटरचेंज पैकी एक असलेले खुडघर इंटरचेंजचे काम पाहणार आहोत। हे इंटरचेंज सर्कल टाइपचे असून महाराष्ट्र स्टेट हायवे 79 शहापूर मुरबाड हायवे किंवा नॅशनल हायवे 548E वर बनत आहे। या इंटरचेंजचे काम जवळपास 90% पूर्ण झाले असून येथील ॲडमिन बिल्डिंग व टोल प्लाझाचे काम प्रगतीपथावर आहे। मुंबईवरून आल्यावर डावीकडे हा रस्ता शहापूर शहर व आसपासच्या गावाकडे जात असून येथूनच शहापूर शहर अगदी 5 किलोमीटर अंतरावरती आहे। तर उजवीकडे वळण घेऊन मुरबाड या शहराकडे व आसपासच्या गावाकडे जाता येते व मुरबाड या ठिकाणावरून 23 किलोमीटर अंतरावर पाहायला मिळेल। आता आपण या इंटरचेंजच्या कामाचे काही महत्त्वाचे ड्रोन शॉट्स पाहूया।
आपण या खुडगर इंटरचेंजचा जे काम पाहिलेलं आहे आणि या ठिकाणाहून कुठून एंट्री एक्झिट होते याविषयी सध्याच्याला आपण अपडेट घेतलेली आहे। या दिशेला हा महामार्ग म्हणजेच शहापूर आणि पुढे मुंबई आग्रा हायवे किंवा नाशिक हायवे याला कनेक्ट करतो शहापूर या ठिकाणी, आणि या साईडला हा मुरबाडकडे हा महामार्ग जातो। यावरतीच हे इंटरचेंज आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।